पूजा दिल्यानंतर ही सगळी सेवा दिली जाते. भाविकांचा कोकणवासियांचा नेमका काय प्रतिसाद आहे तुमच्या? मला असं वाटतं की खूप आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. आत्ताही तुम्ही बघितलं असेल तर कोणी बोललं नाही तरी त्याचा चेहरा बोलतोय, चेहऱ्यावरचा आनंद बोलतोय. कारण आपल्याला कल्पना आहे मागच्या काळात किती कष्ट घेऊन आमची कोकणी मंडळी कोकणात जायची, आता ते कष्ट कमी झाल्याचा आनंद आहे. विशेष बाब म्हणजे की आता मुंबईत जो आहे तो गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतो. तुमच्याकडे महत्त्वाचं खातं काय यंत्रणांना सूचना दिल्या जाते? हे असं आहे की गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी काळजी घ्यायची आहे ती आपण घेतली आहे. तथापि शेवटी गणेश मंडळं ही देखील आमचे डोळे आहेत, तेही आमचे कान आहेत. त्यांनीही सजग राहिलं पाहिजे, त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. पोलिसांची कोऑर्डिनेशन त्यांचं अतिशय चांगलं आहे आणि विशेषतः गर्दीचं योग्य प्रकारे नियंत्रण झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न असेल. सतत एवढी सेवा पुरवली जाते पण विरोधक सतत जो आहे तो मुंबई गोवा महामार्गाचा असं आहे की मुंबई गोवा महामार्गामधला एक पॅच हा राहिलेला ही वस्तुस्थिती आहे. पण इतर पूर्ण झालेला महामार्ग देखील आपल्याला पाहावा लागेल. आता जवळपास 90% महामार्ग चांगला आहे, पण 10%चा त्रास आहे. मला असं वाटतं आपण अपेक्षा करूया त्रासाचं शेवटचं वर्ष आहे. हिंदी में बता दीजिए.